पद्धतीने आपले जे प्रश्न आहेत किंवा काही तुमचे डाऊट्स वगैरे आहेत त्यावर आपण तुमच्या मनामध्ये काही तुम्हाला जर आध्यात्मिकताबद्दल काही विचारायचे असलं तर ते गोष्टीवर चर्चा करता येते. तर इथे जे गुरुजीच्या माध्यमातून तुमची ही जी वंदना झाली थोडक्यात मी तुम्हाला म्हणतो, मनामध्ये जे स्टॅच्यू आहे ते लाफिंग बुद्धाचा स्टॅच्यू म्हणून आपण ओळखत असतो. ओरिजिनल नाव त्यांचे आहे मैत्रेय बुद्ध. आता मैत्रेय बुद्ध जर म्हटलं तर बुद्ध जिथे शब्द आला तर बुद्धाशी काही ना काही निगडित असेल एवढं तर आपल्याला कळतं. मागे जी प्रतिमा आहे जी देवीसारखी दिसून पडत आहे, दिसत आहे ना? नाही, ज्यांना नाही दिसेल ते पाहू शकतात. जी देवीसारखी दिसून पडत आहे ती आहे अवलोकितेश्वर बुद्धाची प्रतिमा. आता अवलोकितेश्वर बुद्ध, अवलोकितेश्वर त्यांच्या नावाने काही सूत्र वगैरे पण निर्माण झालेले आहेत. कधी कोणी ऐकलं असेल तुम्ही आर्या अवलोकितेश्वर असे काही सूत्र पण तयार झालेले आहेत. किंवा तुम्ही यूट्यूबवर सुद्धा अवलोकितेश्वर बुद्ध जर टाकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत असतो. तर मागे प्रतिमा जी आहे ती अवलोकितेश्वर बुद्धाची आहे, मनामध्ये स्टॅच्यू मैत्रेय बुद्धाचा आहे. तर तुम्ही मैत्रेय बुद्ध जरी टाकलं तर तुम्हाला त्यांच्याबद्दल सुद्धा माहिती मिळेल. आता मी जर त्यांची माहिती देत राहील तर मुद्द्याच्या विषयी आपला राहतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला सांगितलं होतं ही जी वंदना आहे ती सहजतेने अशी वंदना झाली, अशी समजून घेऊ नका की आम्ही सहजतेने आलो आणि आम्हाला संधी मिळाली, वंदना झाली. हे एवढं सहज नाही आहे. तुम्हाला जीवनामध्ये आता ती लेडीज आहे, जोही नवरा मिळाला, काही म्हणजे घरच्या लोकांची चॉईस असते. लग्न झाल्यानंतर म्हणतात की का बरं माझ्या जीवनामध्ये आणत लागतात, काही गोष्टी त्यांच्या चॉईस नसतात. बरोबर आहे. त्याच प्रकारे असे म्हणतात की वेळेच्या अगोदर वेळेच्या नंतर काही मिळत नाही. जे काही मिळत असते आपल्या वेळेनुसार, आपल्या कर्मानुसार आपण जे काही म्हटलं त्यानुसार आपल्याला मिळतं. तर तुमचं स्पिरिच्युअल फाउंडेशन, तुमची सोच विचार खूप छान असते. म्हणतात आपण ज्याबद्दल विचार करत असतो त्या प्रकारची दिशा आपल्याला मिळत असते. सोच को दिशा मिळते है. आपण जसा विचार करतो त्या प्रकारचे लोक, संघ आणि दिशा पण तशीच मिळतात. कसं काय? जसं एक दारुड्या असतो ना, मी नेहमी सांगत असतो, एक दारुड्या असतो. त्या दारुड्याला आपण चांगल्या लोकांमध्ये नेऊन ठेवा, काय करेल तो आपल्यासारखे किनारे लोक बरोबर निवडून काढेल की मला पार्टनर कोण मिळेल म्हणून. बरोबर आहे. तो आपल्यासारख्या विचारांचे लोक बरोबर निवडून काढेल. आता तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना जर